नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर यूट्यूब चॅनलवर। आज 3 फेब्रुवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला आता सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या वैज्ञानिक गणनेनुसार हिमबिबट्यांची सर्वाधिक संख्या कुठे नोंदवली गेली आहे? तर ही नोंदवल्या गेली आहे ऑप्शन सी, लडाख येथे हिमबिबट्यांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे। देशातील वन्यजीव संस्थेने देशात प्रथमच हिमबिबट्याची गणना केली, त्यामध्ये देशात एकूण 718 हिमबिबटे असले असे जाहीर केले आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांकावर 477 सह लडाख, 124 सह उत्तराखंड, 51 सह हिमाचल प्रदेश आणि 36 अरुणाचल प्रदेश आणि 5व्या नंबरवरती 21 बिबट्यासह सिक्कीम 5व्या नंबरवरती आहे आणि 6व्या नंबरवरती 9 हिमबिबट्यासह जम्मू काश्मीर हे 6व्या नंबरवरती आहे। हिमबिबट्याचे वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा अंटिया। अलीकडेच पश्चिम बंगालच्या पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीशास्त्र उद्यानात हिमबिबट्यांची संवर्धन प्रजनन कार्यक्रम सुरू झाला आहे, ज्यात सामान्यतः दार्जिलिंग प्राणी संग्रहालय म्हणून ओळखले जात आहे। किर्गिस्तानने नुकतेच हिमबिबट्याला याचे राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आहे। किर्गिस्तानने लडाखमध्ये सुद्धा हिमबिबट्याला राज्य प्राणी म्हणून घोषित केले आहे। ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती बघू। उत्तर प्रदेश हा पाळीव प्राणी, ज्यामध्ये गाय, बैल, म्हैस यामध्ये सर्वाधिक संख्या असणारे राज्य बनले आहे टॉपमध्ये। कशामध्ये? तर पाळीव प्राणी। बिहार हे कशामध्ये टॉप आहे? तर सर्वात जास्त पक्ष्यांची प्रजाती असणारे बिहार हे राज्य आहे। आणि मध्य प्रदेशमध्ये नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीनुसार वाघाची संख्या किती आहे? तर 785 वाघ सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये आहे। तर यानुसार नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीनुसार भारतामध्ये एकूण संख्या किती आहे वाघांची टायगर? तर ती आहे 3682 आहे। समोरचा प्रश्न बघू। अलीकडेच सलग तिसऱ्यांदा ACC म्हणजेच एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन डी, जय शहा यांची ACCचे तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। ही आहे जय शहा, अमित शहा यांचा मुलगा आहे। ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। ACC बद्दल काय आधी काही माहिती पाहू। ACCची स्थापना झाली आहे 13 सप्टेंबर 1983 मध्ये। याचे मुख्यालय हेडक्वार्टर आहे श्रीलंका कोलंबो येथे आणि अध्यक्ष जय शहा आहे। ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचे नाव आले आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे फायनान्शियल कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रमोद अग्रवाल हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष आहेत। अनिल लाहोटी हे आत्ताच आपण 2 दिवस आधी पाहिलं ट्राय टेलिकॉम रेग्युलेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यांची, अनिल लाहोटी यांची। समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या संस्थेने 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48वा स्थापना दिवस साजरा केला? म्हणजे कोणती अशी संस्था आहे ज्यांनी 48वा स्थापना दिवस हा 1 फेब्रुवारी 2024 ला केला? तर हा केला आहे ऑप्शन बी, भारतीय तटरक्षक दल याने 1 फेब्रुवारीला आपला 48वा स्थापना दिवस साजरा केला आहे। 1 फेब्रुवारीला कोस्टल गार्ड डे। ऑप्शनमध्ये काही लष्करांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। भारतीय लष्कर म्हणजे इंडियन आर्मी केव्हा आपला स्थापना दिवस साजरा करतो? तर हा 15 जानेवारीला। भारतीय नौदल हे केव्हा करते? तर 4 डिसेंबरला। आणि सीमा सुरक्षा बल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हा 1 डिसेंबरला आपला स्थापना दिवस करतात। आणि भारतीय तटरक्षक दल याच्याबद्दल काही माहिती पाहू। तर याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली। याचे महानिर्देशक कोण आहे? तर राकेश पाल महानिर्देशक आहेत। कितव्या नंबरचे आहेत? तर हे आहे 25वे। समोरचा प्रश्न पाहू। नुकत्याच जाहीर झालेल्या भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? म्हणजे असा कोणता देश आहे की ज्यामध्ये भ्रष्टाचार कमी प्रमाणात होतो? तर हा होतो ऑप्शन ए, डेन्मार्क। या देशामध्ये भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये टॉप केले आहे यांनी। ही आहे लिस्ट। कोणा थ्रू हा रिपोर्ट जारी केला जातो? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द्वारे हा रिपोर्ट जारी केला जातो। हा 2023चा रिपोर्ट आहे। यामध्ये टॉपवरती आहे डेन्मार्क। झूम करून पाहू। टॉपवरती आहे
डेन्मार्क, सेकंडवर फिनलँड, थर्डवर आहे 85 क्रमांकासह न्यूझीलँड, नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड असे टॉप 5 देश आहे. भारताचा नंबर किती आहे तो, तर भारत हा याच्या रँकमध्ये 2023 मध्ये 93व्या क्रमांकावर आहे. याच्या आधी म्हणजे 2022 मध्ये भारताची रँक किती होती, तर भारताची रँक होती 85वी. 2022 मध्ये 85वी आणि 2023 मध्ये 93वी. इंडिया टॉप कोण केला आहे, डेन्मार्कने. नॉर्वे कशामध्ये प्रथम आहे, तर प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये नॉर्वे टॉप केला आहे. आणि भारताची रँक किती आहे, तर 161वी. भारत 161 भारत. फिनलँड हा हॅपीनेस इंडेक्स मध्ये टॉप केला आहे आणि भारताची रँक किती आहे, तर 126वी. आइसलँड कोण याच्यामध्ये टॉप आहे, तर आइसलँड आहे पीस शांतीच्या मध्ये आइसलँड टॉप केला आहे आणि भारताची रँक किती आहे, तर याची सुद्धा 126 आहे. जिथे जास्तीत जास्त शांतता आहे तो देश आहे आइसलँड. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशू ॲथलेटिक ऑफ द इयर म्हणून कोणाची घोषणा केली आहे, तर ही केली आहे ऑप्शन बी नौरेमी रोशिबिना यांची 2023 साली वुशू ॲथलेटिक म्हणून घोषणा केली आहे. ही आहे नौरोमी रोशिबिना देवी हिला वुशू फेडरेशनच्या वर्षातील सर्वोत्तम महिला धावपटू म्हणून निवडण्यात आले आहे. याशिवाय त्यांना अर्जुन पुरस्कार 2023 ने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. वुशू म्हणजे काय, तर वुशू किंवा कुंगफू एक स्पर्धात्मक चीनी मार्शल आर्टचा प्रकार आहे. वुशू हा मार्शल आर्ट हा चीनी शब्द आहे जो कलेचे ध्येय आणि विविध शैलीच्या संश्लेषण आणि मानकीकरणामधून प्रतिबिंबित करतो. आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाबद्दल काही माहिती घेऊ. याचे मुख्यालय आहे बीजिंग, चीन येथे. याची स्थापना झाली होती 3 ऑक्टोबर 1990 मध्ये आणि याचे अध्यक्ष आहे झोंग वेन गौ. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा खेळाडूंचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. इगा श्वेतेक ही पोलंडची खेळाडू आहे. पोलंडची खेळाडू टेनिसपटू आणि जे सर्वात ॲथलेटिकमध्ये सर्वात टॉप कमाई करणारी ही इगा श्वेतेकच आहे. मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. बीसीसीने स्पोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून सुद्धा यांची निवड केलेली आहे. एतना बोनमती ही फुटबॉल खेळाडू आहे. फिफाद्वारे ही फुटबॉलपटू आहे. फिफाद्वारे सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून महिला खेळाडू म्हणून यांची निवड करण्यात आली होती. आणि फिफाद्वारे पुरुषमधून कोणाला निवडण्यात आले, तर लिओनेल मेस्सी. आणि महिलामध्ये एतना बोनमती यांना. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 2023 मध्ये जगातील सर्वात विक्री करणारी कार निर्माता कंपनी कोणती बनली आहे, तर ही बनली आहे ऑप्शन ए टोयोटा. ही जगातील सर्वात जास्त विक्री करणारी कार निर्माता कंपनी बनली आहे टोयोटा. ही कुठली कंपनी आहे, तर ही जापानची कंपनी आहे. फोक्सवॅगन ही कुठली आहे, तर जर्मन कंपनी आहे. मारुती सुझुकी ही भारतीय आहे. आणि टेस्ला ही USA ची आहे. याचे मालक कोण आहे, तर एलॉन मस्क. समोरचा प्रश्न पाहू. खेलो इंडिया विंटर गेम 2024 ची 4थी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे, तर ही आयोजित केली जाणार आहे ऑप्शन सी लेह लडाख येथे. खेलो इंडिया विंटर गेम 2024 ची 4थी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल कोणकोणते खेळ आयोजित करण्यात आले होते पाहू. तामिळनाडूमध्ये 6व्या खेलो इंडिया यूथ गेमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये टॉपमध्ये कोण होतं, तरी महाराष्ट्र 100 किती पदक मिळाले होते, 158 पदकासह. सेकंड नंबरवरती होतं तामिळनाडू सेकंड नंबरवरती किती पदकासह, तर 98. थर्ड नंबरवरती कोण होतं, तर हरियाणा किती पदकासह, तर 103 पदकासह. यामध्ये 103 मिळवले पण यांनी गोल्ड मेडल कमी मिळवले म्हणून थर्ड नंबरवरती आहे. आणि तामिळनाडू हे 98 पदक आहे पण यांची गोल्ड मिळवण्याची संख्या जास्त असल्यामुळे सेकंड नंबरवरती आहे. मध्यप्रदेशमध्ये 2023 चे खेलो इंडिया यूथ गेमच्या 5व्या आवृत्तीचे ही जी आहे 5वी आवृत्ती खेलो इंडिया यूथ गेम चे आयोजन करण्यात आले होते. आणि उत्तराखंडमध्ये 38वे नॅशनल गेमचे आयोजन 2024 मध्ये होणार आहे. उत्तराखंड येथे 2024 चे नॅशनल गेम
2024. समोरचा प्रश्न आहे, झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर हे बनले आहे ऑप्शन बी, चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहे. चंपाई सोरेन हे आहे चंपाई सोरेन. झारखंडबद्दल काही माहिती भाऊ. झारखंडची राजधानी आहे रांची. स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. मुख्यमंत्री आहे चंपाई सोरेन, हे आत्ताच झाले आहे. राज्यपाल आहे CP राधाकृष्ण. लोकसभा सीट 14, राज्यसभा सीट 6. इथली फेमस नदी आहे दामोदर आणि सुवर्णरेखा. नॅशनल पार्क कुठले आहे फेमस? तर बेतवा नॅशनल पार्क आणि हजारीबाग वन्यजीव अभयारण्य हे फेमस आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 बिहार, 2 उत्तर प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 ओडिसा, 5 पश्चिम बंगाल. या 5 राज्यांच्या सीमा ह्या झारखंड राज्याला लागून आहे. ही आहे राजधानीची. ऑप्शन मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. हेमंत सोरेन हे झारखंडचे आधी मुख्यमंत्री होते. झारखंडचे आधी ओल्ड मुख्यमंत्री होते. रेवंत रेड्डी हे आता जे तेलंगणामध्ये इलेक्शन झाले होते त्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे. तेलंगणाचे CM आहे. मोहन यादव हे कुठले आहेत? तर हे मध्यप्रदेशचे CM आहे. समोरचा प्रश्न पाहू. अंतरिम अर्थसंकल्प 2024. समोरचा प्रश्न आहे, अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक बजेट देण्यात आले आहे? म्हणजे जे आता फरवरीमध्ये 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट जाहीर करण्यात आला, त्यामध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वात जास्त बजेट देण्यात आले आहे? तर हे देण्यात आले आहे ऑप्शन डी, संरक्षण मंत्रालयाला सर्वात जास्त बजेट देण्यात आले आहे. किती देण्यात आले आहेत? तर 6.1 लाख करोड रुपये हे देण्यात आले आहे संरक्षण मंत्रालयाला. सेकंड नंबरवर कोण आहे? तर सेकंड नंबरवर आहे परिवहन मंत्रालय. याला किती देण्यात आले? तर 2.8 लाख करोड. परिवहन मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी आहे परिवहन मंत्री. कृषी मंत्रालय कोणाकडे आहे? तर हे आहे अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी मंत्रालय आहे. शिक्षण मंत्री कोण आहे? तर शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, हे शिक्षण मंत्री आहे. क्रीडा मंत्री कोण आहेत? तर क्रीडा मंत्री आहे अनुराग ठाकूर हे क्रीडा मंत्री आहे. समोरचा प्रश्न पाहू. RBI द्वारे नुकतेच कोणत्या पेमेंट बँकला प्रतिबंधित करण्यात आले, म्हणजे बॅन करण्यात आले आहे? तर ही करण्यात आले आहे ऑप्शन सी, पेटीएम पेमेंट बँकला RBI द्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे, म्हणजे बॅन करण्यात आले आहे. कोणत्या ऍक्ट नुसार? तर RBIच्या ऍक्ट अंडर सेक्शन बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जे आहे 1949चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949चा ऍक्ट आहे 35A नुसार हे बॅन करण्यात आले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, न्यू वोटर रजिस्ट्रेशन पोर्टल नमो कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले होते? तर हे करण्यात आले होते ऑप्शन सी, JP नड्डा यांच्याद्वारे न्यू वोटर रजिस्ट्रेशन पोर्टल नमो लॉन्च करण्यात आले होते. आजचा होमवर्क क्वेश्चन आहे, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. एक्सपोसॅट मिशन कोणत्या संस्थेद्वारे पाठवण्यात किंवा लॉन्च करण्यात आले होते? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.